नमस्कार. मी उगावकर पिंपळी नेलक येथील असलेल्या माझ्या टेरेस गार्डनचे काही व्हिडिओ आपल्याकडे पाठवत आहे. आज तारीख 8 मे इथे मी सुरुवात करतो आहे. एकूण 11 वाफे आहेत. हा आता खालून वर आलेला मदन बाण. या वाफ्यामध्ये केळी होती ती काढली. आता या कॉर्नच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगतो. त्याचं असं झालं, वाळलेला कॉर्न एका ठिकाणी पुरून ठेवला होता. त्याला 50-60 घुमारे आले. शेती तज्ज्ञाला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे सेपरेट करा, छोटे छोटे तुकडे करा आणि चौकडे लावा. बघा त्याच्यापासून पुढे कणसे येतात का काय होतं. आम्हाला तर वाटतं आहे की हा फक्त हिरवा चाऱ्यासाठी हा एक चांगला प्रयोग झालेला आहे. ही अळू वड्याची आहे. हा तोंडल्याचा वेल. या पळेला भरपूर तोंडले दिले आहेत त्यांनी. आता एखादा बहार संपत आला असेल असं वाटतं. याच्यामध्ये आता पोपई लावली, कारण या मधल्या भागात मुळा होता. तो मुळा आता नुकताच सर्व काढला आहे. ही भेंडी साधारणतः 4-4.5 फुटाचा उंच झाल्यानंतर त्याचा बहर संपला. 1 महिनाभर त्यांनी आम्हाला खूप भेंड्या दिल्या, म्हणून आता ते वरून 1 फुटावरती कट करणार आहे. हा खालून वर आलेला शेवग्याच्या शेंगा ह्या इकडे ओढून घेतलेल्या आहेत. या शेंगा तुम्ही इथे पाहू शकता. इथे ह्या राताळ्याचा वेल आहे. पुन्हा इथे कॉर्न आहे. मागे तुम्हाला एक ऊसाचं रोप दिसतं आहे, ते पण आलेलं आहे. हे बाकी नुसतं कडधान्य पेरलं आहे. हे जमिनीत पुरणार आहे. जमिनीत पुरल्यानंतर याच्यापासून नायट्रोजन मिळतं. हा कुंदाचा वेलसुद्धा खालून वर आलेला आहे. ही नुसती लांबून पहिल्यांदा बाग बघा कसे दिसते ती. 11 वाफे आहेत. मोठे आणि छोटे दोन्ही झाडे याच्यात आहे. आणि हे आमचे गुलाब. सध्या गुलाबाला पूर्णपणे विश्रांती द्यायची असते, म्हणून इथे काही नाही. इथे हा आहे साऊथ इंडियन जुईचं हा एक छोटासा वेल आहे. खूप त्याच्यावरून सुवासिक असे फुलं येतात. आता याच्यामध्ये आपण एका बाजूने जाऊन दुसऱ्या बाजूने आपण निघू. हे बघा, हा खालून वर आलेला पेट्रिया म्हणजे भिंगरी. आत्ता याचा सुद्धा भर उसरला आहे. या ठिकाणी 2 अननस आहे. पलीकडच्या डब्यामध्ये कांद्याची रोपं करायला टाकलं आहे. हे करडई आहे. ही सावलीत नाही आणलेली एक प्रकारची तुळस आहे. हा मोगऱ्याचं असंच झालं, ते आता काढलं. हा सफेद रंगाच्या ह्याच्यासाठी हे रोप आणलेलं आहे. ते मी सांगतो थोड्या वेळाने. आता हे वाफे तुम्ही बघा. हे वाफे हा साधारणतः 5 फूट बाय 6 फूट असे हे साधारणतः हे वाफे आहेत. या ठिकाणी भरपूर मिरच्या आलेलं हे झाड आहे. हां, हे जे रोप आहे हे सीताफळाचं आहे, पांढऱ्या सीताफळाचं. आता इथे पुन्हा तुम्हाला हे सर्व दिसेल. याच्यामध्ये झेंडू आहेत. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगतो. झेंडू आणि हे जे आणखी 5 झाडं आहेत हे कीड निवारणाचे काम करतात. हे वांगे आहेत. आणि या वांग्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर. याच वांग्याला 5 रोपं, एकाच वेळेला 12 वांगी आली होती. असे एकूण 5 रोपं इथे आहे.
यातले आता हे 2 वांगे जे राहिलेत ते मी बियासाठी ठेवतो आहे. आता पुढे जर जाऊन पाहायचं असेल तर हे सुद्धा आणखीन वांगे आहेत. हे भरताचे वांगे बाकी आपल्याला फार आलेत. सर्व लोकांना वाटूनसुद्धा अजूनही एवढे येतातच आहे. हे आत्ताच इकडे काही नवीन वेल लावलेत. यावेळेला काय झालं, पाऊस जास्त होता म्हणून वरची बाग थोडी उद्ध्वस्त झाली होती. त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा पेरणी करावी लागली आणि त्यामुळे काही काही झाडं आम्हाला कुठे येतील हे माहिती नसताना आपापच वर आलेले आहेत. इथे बघा, हे कोल्हापुरी काटाळे वांग्याचे रोप आहे. एक दिवसाआड 3-4 निघतात. याच्यात मिरच्या पण आहेत. या ठिकाणी हा घेवडा आहे, पण याला आता उशीर झाला, बहुधा याला काही येणार नाही आहे. आता हा वाफा एक उंच वाफा केला, हा फक्त कचऱ्यावरती आहे. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं म्हणजे मातीविना शेती यातलाच हा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. हे इथे जे उंच झाड दिसतं तुम्हाला ते, आणि हे झाड हे मुद्दाम आम्ही या उंच वाफ्याला लावलेलं आहे. हे अंजिराचं झाड आहे, परंतु याचं आता पानगळ झालेली आहे. हे एक आणि हा इकडे असे 2 उंच झाडं मुद्दाम लावले गच्चीवरती. आता इथे सुद्धा आता घोसळी लावली आहे, त्याला घोसळी यायला लागले आहेत. हा दुधीचा वेल आहे, हा पुन्हा घोसळ्याचाच वेल आहे. आणि हे पिवळा चाफा आहे, हा गावठी गुलाब आहे, हा तुती आहेत, हा एक गावठी गुलाब आहे. हे आमचे काही प्रयोगाचे झाडं आहेत. याविषयी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. हे एक सध्याचं माझं एक आवडतं झाड आहे. हे लाल पेरूचं झाड आहे. किसानमधून आणलं होतं आणि आपले सिनियर गार्डनर सरस्वती सांगतात 2G 1G वगैरे वगैरे खूप चांगलं सांगतात. त्यांच्या याच्याप्रमाणे मी इथे 2Gपर्यंत केलं आणि त्यामुळे याला एवढ्या फांद्या फुटल्या. आत्ता याला पेरू पण लागतात आहे, पण या पाळीचे पेरू हे पावसाळ्यात पिकतात आणि म्हणून घेऊ नये असं तज्ज्ञ म्हणतात. म्हणून हा बहार आल्यानंतर आम्हाला पूर्णपणे काढून जावं लागेल. ते जे पलीकडे दिसतं आहे हा हापूस आंबा आहे. हा शेवग्याचा जुन्याच्यामध्ये हा कढीपत्ता आहे. आणि हे पलीकडे जे तुम्हाला दिसतो आहे तो चेरीचं झाड आहे. हे ट्रम्पेटचं आहे. हे आमचे पालेभाज्याचे ट्रे म्हणा याला, या बॅगा आहेत खरं म्हणजे. आणि हा इथे आता इकडच्या बाजूचे हे एकूण 3 वाफे आहेत. या वाफ्यामध्ये हे पाणी आहे. हा पिवळा कागद हा फ्लाईंग इन्सेक्टसाठी केलेला आहे. आणि ते जे पलीकडे दिसतं आहे ते होममेड ट्रॅप आहे. आणि हा घोसळ्याचा वेल आता संपत आला आहे, तरी अजून येतातच आहे. या इथे अजूनही घोसाळे येतात आहे. या ठिकाणी मुळे आणि गोवारी होती, ती आता नुकतीच काढली आहे. नंतर या वाफ्यामध्ये पालक आहे, मिरच्या आहेत. हा खालून एक मुद्दाम मोगरा वर आणून ठेवला होता. हा डबल आहे, आमच्याकडे डबल आणि सिंगल दोन्ही आहे. हे बाकी 2G नंतर हा जो भोपळ्याचा वेल खूपच जोरात वाढला आहे. हे बघा, आता याच्यावरती हे भोपळेसुद्धा लागले आहेत. हे भोपळे आता आणखीन साधारणतः 15 दिवसांपासून काढायला होतील. या ठिकाणी हा निरनिराळी झाडं आहे, मिरच्या आहेत, याचा वेल आहे. आणि हे जे आता माझा आवडता वाफा म्हणून मी जो म्हणत होतो तो हा
अतिशय सुंदर वाढलेला आहे. या ठिकाणी काय काय आहे आणि याच्यामध्ये काय घातलं ते मी तुम्हाला सांगतो. हा वाफा हा फक्त 2 विटांवरती आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यामध्ये पहिल्यांदी आहे ते ही गोवारी आहे बघा. या बाजूला ही सर्व गोवारी आहे. गोवाऱ्या आजच काढणार होतो, हा व्हिडिओ झाल्यानंतर काढेल. हे बघा. नंतर याच्यामध्ये हे मुळे आहेत. मुळे जबरदस्त आलेत आणि याच्यामध्ये पुन्हा हे मोहरी दिसेल. मी जे वनस्पती सांगतो कीटक निवारणाच्या, जे आपण आमच्या पुस्तकातसुद्धा वाचू शकता, त्याच्यामध्ये हे मोहरीचं आणि कीटक निवारणाचं एका प्रकरणामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. आणि हा पुन्हा तो कॉर्न. अशा रीतीचं हे माझा आवडता वाफा झाला आहे. 11वा. याची साईज साधारणतः 4 फूट बाय 5 फूट अशी आहे. आता तुम्ही विचारलं याच्यामध्ये काय काय घातलं, की सर्व वाफ्यामध्ये काय काय घातलं. या वाफ्यामध्ये आमच्या घरचं कंपोस्ट, पालापाचोळ्यापासून झालेलं कंपोस्ट, ते प्लॅस्टिक अंथरल्यानंतर त्याच्यावर पसरलं. त्याच्यामध्ये अगोदर पालापाचोळा टाकला म्हणून आतमध्ये चांगल्यापैकी पाणी मारल्यानंतर त्याचं हुमस झालं आणि ते थोडं कुजू लागल्यानंतर त्याच्यामध्ये एक मिक्सचर केलं. काय ते मिक्सचर केलं? शेणखत, थोडं स्टेरामील, थोडा नीमपेंड, थोडा नारळाचा भुस्सा आणि पालापाचोळा यांचं असं एक मिक्सचर करून याच्यात घातलं. तुम्हाला विश्वास ठेवायला जरा कठीण जाईल, पण या संपूर्ण बागेमध्ये आम्ही कोणतंही कीटकनाशक यावर्षी अजिबात मारलेलं नाही. किंबहुना आम्ही भाजीपाल्यावरती कीटकच मारत नाही. आणि ही सर्व बाग किती तरतरली आहेत. याच्यामध्ये बघा, कोणत्याही प्रकारचं किडे याच्यात दिसत नाही. आमच्याकडे जी भाजी जास्त येते ती आम्ही वाटतो. गुरुवर्य महाजन सरांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे मिक्स क्रॉपिंग करतो म्हणून आमच्याकडे कीड कमी येते. ते बरोबर असण्याची शक्यता खूप आहे. आता यापैकी जे 5 वनस्पतीच्या सांगितलं मी तुम्हाला, तर त्याचं मी फार प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. त्या 5 वनस्पती म्हणजे मोहरी, झेंडू, लसूण, तुळस आणि पुदिना, अशा 5 वस्तू तिथे असतात. आता याच्यामध्ये तुम्हाला मी इकडच्या बाजूला सांगितलं नाही ते म्हणजे हा डाळिंबाचे 2 झाडं आहे बघा. मी तुम्हाला सांगायचं राहिलं याच्यामध्ये. आणि हा जो वाफा आहे हा एक उंच वाफा आम्ही काही प्रयोग करण्यासाठी केला होता. पण आणि आमच्या लक्षात आलं की हा उंच वाफ्यामध्ये आम्ही आता हे ढोबळी मिरची बघा याच्यामध्ये आली होती. हे पालेभाजी आहे, झेंडू आहे आणि या ठिकाणी हे स्वीट कॉर्न होतं. स्वीट कॉर्नचं एक कॉर्न काढल्यात आहे, दुसरं एक कॉर्न फक्त याच्यामध्ये दिसतं आहे. आणि हा माझा मगा दाखवलेलाच वांग्याचं वाफा आहे. हे वांबे खरोखर फार चांगले निघाले. याच्यामध्ये हे आम्ही कोणतंही कीटकनाशक मारलं नाही आहे. आणि वरून बघा, याच्यामध्ये कुठेही कीड नाही आहे या सर्व वाफ्यामध्ये. आणि असा हा माझा 1100 स्क्वेअर फुटाचा टेरेस आहे. खाली जवळजवळ 3,000 फूट निरनिराळे झाडं आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी बघा सांगितलंच की हे जे उंच वाफे केले होते ते फक्त काही झाडांसाठीच आम्ही केलेले आहेत. नमस्कार.
जून 2015 रोजी मिसळपाव.com या आंतरराष्ट्रीय कम्युनिटी ब्लॉगवर बहुगुणी या लेखक नामाखाली लिहिलेली ही लघुकथा. कथेचं नाव तटबंदी. पुढे त्यांच्या कामाला निघालेल्या बाबांनी चिन्मयला त्याच्या कंपनीच्या गेटपाशी सोडलं. आज सकाळीच त्याची गाडी 2 दिवसांसाठी सर्व्हिसिंगला दिलेली असल्याने त्याने बाबांना राईड मागितली होती. संध्याकाळी किती वाजता पिकअप करू? बाबाने विचारलं. 6:15 पर्यंत आलात तरी चालेल. मग असं करतो, आईला बिग बाजारमध्ये जायचं आहे. मी घरी जाऊन तिला घेऊन 6:30 पर्यंत इथे येतो. आपण तिघेही मग पुढे जाऊयात. चालेल तुला? हो चालेल की, म्हणत चिन्मय उतरला. तो दिसल्यावर शेजारच्याच कॅफे कॉफी डेच्या बाहेरच्या बाजूने बसलेल्या तरुण मुलामुलींच्या ग्रुपने त्याला हातांनी हाय केलं आणि त्यातली काही मंडळी उठून उभी राहिली. तुमचा ग्रुप का? बाबांनी विचारलं. हो हो, ही सगळी माझी टीम. टीम लीड असलेल्या आणि माझी टीम म्हणणाऱ्या गोऱ्या उंच चिन्मयकडे बाबांनी अभिमानाने पाहिलं. चिन्मय त्याच्या सहकाऱ्यांकडे चालत गेला तशी बाबांनी गाडी रस्त्याकडे वळवली. तशातच ग्रुपमधल्या अद्याप कॉफी संपवत बसून असलेल्यांपैकी एका अप्रतिम सुंदर मुलीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. नक्कीच वर्दी ऑफ अ सेकंड लुक अशी होती. बाबांनी ट्रॅफिककडे पाहत गाडी पुढे घेतली. संध्याकाळी आईबाबा दोघेही आले. तेव्हा चिन्मयचा ग्रुप त्याच्या सोबतीसाठी थांबलेला होता. सकाळची मुलगी तिच्या नॅनोच्या ड्रायव्हिंग सीटमध्ये बसलेली होती आणि इतर सर्वजण आसपास बोलत उभे होते. चिन्मय आईबाबांच्या गाडीकडे आला तसे सर्वजण आपापल्या वाहनांच्या दिशेने निघाले. बाबांनी आईला त्या मुलीविषयी सांगितलं असणार, कारण आई म्हणाली, चिन्मय, ती गाडीतली मुलगी कोण रे? सुंदर आहे. सुंदर आहे ना? मी तिला म्हटलं की तू राजा रविवर्माच्या चित्रातल्यासारखी दिसतेस म्हणून. चिन्मय मिश्किल हसत म्हणाला. बाबांनी चमकून त्याच्याकडे आणि मग आईकडे पाहिलं. तिला म्हणालास? आईसाहेब, तुमच्या युवराजांचा बुरुज ढासळायला लागलेला दिसतोय. सगळी तटबंदी नावाचीच. म्हणे सून तुम्हीच शोधायची. सून जर आम्ही शोधायची तर सुंदर मुलींकडे पाहतोच कशाला रे? अरे वा, पाहायला काय हरकत आहे? कोणी डाएटवर असेल म्हणून मेन्यू पाहायला थोडीच बंदी असते. आणि बुरुज वगैरे काही ढासळत नाही. हा, कोणात काही चांगलं दिसलं की जरूर कौतुक करावं असं तुम्हीच शिकवलंय ना. आणि शिवाय ते सत्यम वदेत प्रियम वदेत वगैरे वगैरे. गप्रे शाण्या, आई म्हणाली. प्रियम वदेत म्हणे. अरे पण तिला आवडतं का तू तसं म्हटलेलं? वेल, नावडल्याचं काही म्हणाली नाही, म्हणजे आवडलं असावं. पुन्हा मिश्किल हसत चिन्मय म्हणाला. अरे पण खरंच खूपच सुंदर आहे मुलगी, आई म्हणाली. अगं हो, पण ब्युटी इज जस्ट स्किन डेप. हो ना? असू देत. नाव नाही सांगितलंस तिचं? पद्मिनी. पद्मिनी? बाबाने विचारलं. अरे किती जुनं नाव आहे. जुनं? अरे मग एकदम डोळ्यापुढे राणी पद्मिनी किंवा फार तर राज कपूरच्या सिनेमातली पद्मिनी उभी राहते. तुझ्या वयाच्या मुलींमध्ये हे नाव कधी ऐकलं नाही रे. असू देत. हो. आडनाव काय रे? रांझणे. रांझणे म्हणजे कोण रे? बाबांनी विचारलं. चिन्मय मोठ्याने हसला. बाबांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं. बाबा, मला तुम्ही सांगितलेला 20 वर्षापूर्वीचा अमेरिकेतला अनुभव आठवला तुमचा. एका गोऱ्याने तुमच्या ब्राऊन स्किनकडे बघून तुम्हाला व्हॉट आर यू विचारल्यावर तुम्ही म्हणालात, व्हॉट इफ आय से अ ह्युमन बिईंग? तसंच उत्तर द्यावंसं वाटलं मला. वॉच आउट बाबा, युअर प्रेज्युडिसेस आर शोईंग. आणि तुम्हीच आजीला सांगायचात ना की नावावरून जात धर्म वगैरे शोधण्याच्या फंदात पडू नये म्हणून. शोधायचंच झालं तर स्वभावात माणुसकी शोधावी असं म्हणालात ना. बाबा हसले. यस सर, युअर राईट. मेरा अंमळ चुक्याच. आणि आपल्याला ऐकिवात असलेलीच नावं अस्तित्वात असतात असंही नाही ना, चिन्मय म्हणाला. घ्या, तुमच्याच बुरुजाला खिंडारं पडतायत, आई हसत म्हणाली. आणि ये, मला काही प्रेज्युडिस वगैरे नाहीये. हं, पुढच्या वेळी ओळख करून दे बरं का माझी तिच्याशी. तिचीच का सर्वांची? सर्वांची दे रे शहाण्या, पण मला तिच्याशी बोलण्याचं स्वारस्य आहे. मराठी बोलते ना? हो, ती मराठीच बोलते. आई वडील साताऱ्याचे आहेत.
दोघांची कसली तरी मेकॅनिकल पार्ट्स फॅक्टरी आहे तिथे. तुम्ही खुशाल ओळख करून घ्या तिच्याशी. बट बिहेव युअर सेल्व्स अँड स्पीक टू ऑल. आय डोंट वॉन्ट टू स्टार्ट एनी अननेसेसरी रूमर्स, चिन्मयने खडसावून सांगितलं. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आईबाबा दोघेही गाडी घेऊन चिन्मयला घ्यायला आले. कालच्यासारखाच त्याचा ग्रुप पद्मिनीच्या गाडीच्या आसपास घोळका करून उभा होता आणि ती ड्रायव्हिंग सीटमध्ये बसलेली होती. आईबाबा गाडीतून उतरल्यावर चिन्मय आणि त्याचा ग्रुप त्यांच्या दिशेने चालत यायला लागला. चिन्मय आईबाबांजवळ पोहोचला. पद्मिनीनेही गाडीचं दार उघडलं आणि सुरेख मोरपिशी जोडीदार मधला उजवा पाय रस्त्यावर टेकला. आईबाबा पुढे झाले तशी ती डावीकडे गाडीत वाकली आणि मग दोन्ही हात बाहेर काढून तिने हातातल्या कुबड्या जमिनीवर टेकवल्या आणि ती खाली उतरली. डाव्या पायातला जोडीदार हवेत नुसताच तरंगत होता. आईने चमकून वळून बाबांकडे पाहिलं. बाबांनी आधी गाडीच्या काचेवरच्या हँडिकॅप्ड स्टिकरकडे आणि मग चिन्मयकडे पाहिलं. चिन्मय डोळ्यात आव्हान घेऊन त्या दोघांच्याचकडे पाहत होता. येताय ना ओळख करून घ्यायला आई बाबा? नमस्कार, मी डॉक्टर राहुल मराठे, मित्रकिडा बायोसोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या लॅबोरेटरीचा फाउंडर डिरेक्टर. आमच्या लॅबोरेटरीमध्ये मित्र कीटक म्हणजेच बेनिफिशियल इन्सेक्ट्सचं रेअरिंग केलं जातं आणि ज्या लोकांना याची गरज आहे त्यांना दिलं जातं. मित्रकिडा किंवा बेनिफिशियल इन्सेक्ट्स म्हणजे नक्की काय? तर आपल्या संपूर्ण टोटल बायोडायव्हर्सिटीच्या 70% हे कीटक आहेत आणि या 70%पैकी त्यातले 30% हे मित्र कीटक आहेत. याचाच अर्थ काय की हे मित्र कीटक जे आहेत हे दुसऱ्या कीटकांवरती अवलंबून असतात. म्हणजे ते त्यांचं फूड आहे. बाकीचे जे कीटक आहेत हे त्यांचं फूड आहे आणि यामध्ये यांना प्रेडेटर्स आणि प्रे असं यांना संबोधलं जातं. आपल्या इथं जसं जंगलामध्ये वाघ असतो तो प्रेडेटर आहे आणि बाकी व्हेजिटेरियन जे आहेत हे सगळे किंवा हर्बिव्हर्स जे आहेत हे त्याचं प्रे आहे. तर तसंच कीटकांमध्ये काही प्रेडेटर्स असतात, काही पॅरासाइटॉइड्स असतात आणि काही पॅरासाइट्स असतात. तर ही सगळी मंडळी दुसऱ्या कीटकांवर अवलंबून असतात आणि ते त्यांचं रेग्युलर खाणं असतं. आता आपण इथे त्यातल्याच काही निवडक मित्र कीटकांबद्दलची माहिती घेतोय. तर इथे जो पहिला आहे हा लेडीबर्ड बिटल. हा बऱ्याचदा आपल्या बागेमध्ये दिसतो. जेव्हा ऍफिड अटॅक आलेला असतो त्यावेळी ऑटोमॅटिक काही जणांच्या बागेमध्ये हा लेडीबर्ड बिटल अट्रॅक्ट होतो आणि ताबडतोब तिथे एगलिंग केलं जातं. त्याची लाईफ सायकल सुरू होते आणि ऍफिड्स खूप मोठ्या आणि चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो किंवा आणि करत असतात. दुसरा आहे हा ग्रीन लेसविंग. आता हा एक खूप लहान आणि अतिशय नाजूक असा कीटक आहे, पण याची जी अळी आहे ती व्होरेशियस फीडर म्हणजे ऍफिड्स किंवा सॉफ्ट बॉडी जे पेस्ट आहेत, कीड ज्याला आपण म्हणतो ती आहे, तर त्याला खूप व्यवस्थित कंट्रोल करतात, त्यांना खाऊन टाकतात. आणि अक्षरशः याचा जर स्पीड बघितलं तर एक सनसेट टू सनराईज या कालावधीमध्ये साधारण 20 ते 25 ऍफिड्स हे एक अतिशय लहान बारीक 1 mm एवढी अळी फस्त करते. एवढा चांगला त्यांचा स्पीड असतो. आणि तिसरा जो कीटक आहे ती एक माशी आहे. तिचं नाव आहे ट्रायकोग्रामा चिलोनिस. ही एक mm पेक्षाही लहान माशी आहे, पण ही जवळपास 200 वेगवेगळ्या प्रकारच्या अळी वर्ग जो आहे लेपिडोप्टेरस ज्याला म्हणतात त्यांना ही कंट्रोल करते. तर इथे आपण बघतोय की हे ऍडल्ट लेसिविंग आहेत. हे 2 जण आपल्या टेरिटरीसाठी इथे छोटीशी फाईट असते की टेरिटोरियल फाईट म्हणतात, ते इथे आपल्याला बघायला मिळते. तर ते हे जे ऍडल्ट आहेत हे फार काही खात नाहीत, पण पोलन्स मात्र मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने खाल्ले जातात आणि त्यामुळेच हे फुलांमध्ये फिरल्यावर परागीभवन किंवा पॉलिनेशन केलं जातं. अतिशय चांगलं पॉलिनेटर म्हणून याला समजलं जातं. इथे त्यांचं लाईफ सायकल आहे हिरवा लेसविंग किंवा ग्रीन लेसविंग म्हणतात. याच्यात आपण बघतो इथे की ही आहे
अंड आहे, याला एक असा स्टॉक असतो आणि इथे वरती अंड चिकटवलेलं असतं. ही अळी आहे, ही दिसायला मगरीसारखी आहे आणि ही साधारण मी जसं म्हणलं मगाशी की ही एक व्होरॅशियस फीडर आहे. ही एका रात्रीत साधारण 20-25 ऍफिड्सना खाऊ शकते. तिसरे आहे कोश. हे छोटं विणलेला आपला याचा गोळा असतो, आपली जी वूल असते किंवा लोकर म्हणतो, लोकरीचा छोटा गोळा असल्यासारखं मोहरी एवढ्या आकाराचा हा कोश असतो. आणि चौथी स्टेज ही प्रौढ आहे. त्याचं असं हे पूर्ण जीवनचक्र आहे. या इथे ही अळी आहे, ही ऍफिड्स खातीये आणि पूर्ण त्याला सक केलं जातं. त्याला पुढे 2 दात असतात, या दातातून व्हेनम इंजेक्ट केलं जातं एखाद्या कीटकाच्या शरीरात आणि नंतर पूर्ण त्याच्या बॉडीतलं फ्लुइड सगळी संपवली जातात. या ठिकाणी एक थ्रिप आहे. आता आपल्याला थ्रिप अटॅक सध्या बऱ्यापैकी आहे. हे सगळे एलियन स्पीशीज, आपल्या इथे जेवढे पेस्ट दिसतात हे सगळे एलियन स्पीशीज आहेत. त्यामुळे यांना नॅचरल प्रेडेटर्स अजून आपल्या इथे तयार झालेले नाहीत. पण नेव्हरदलेस आता जेवढे काही आता मी दाखवतोय मित्र कीटक, तर हे यांनी त्यांचा फूड म्हणून त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळं हे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या पद्धतीने त्याला सध्या कंट्रोल करतायत. आता हे थ्रिप्स मध्ये जर बघितलं आपण की इथे जो लाल बाण दाखवलाय, तर या ठिकाणी एक बारीक थेंब बाहेर पडतोय. दॅट इज अ प्युअर फॉर्म ऑफ शुगर. ही शुगर पानावरती पडते आणि लगेच सेकंडरी इन्फेक्शन होतं आणि आपल्याला जो चिकटा रोग किंवा काळं काळं पडलेली पानं दिसतात, आधी थ्रिप अटॅक येतो आणि नंतर सेकंडरी इन्फेक्शन तिथे व्हायला लागतात. तर आपल्या मित्र कीटकांमुळे हा थ्रिप जर आपण कंट्रोल करू शकलो तर ऑटोमॅटिक सेकंडरी इन्फेक्शन पण आपली कंट्रोल होऊ शकतात. ही इथे ट्रायकोग्रामा चिलोनिसच्या ही जी वास्प आहे त्याची माहिती आहे. तर मगाशी म्हणल्याप्रमाणे ती एक 200 ते 200 वेगवेगळ्या प्रकारच्या लेपिडोप्टेरन्सनाही कंट्रोल करू शकते. आणि प्रमुख पिकं म्हणजे कापूस. कापसामध्ये आपण बोंडअळी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव ऐकलेला आहे. कोबी, फ्लावर, वांगी या सगळ्यांमध्ये जिथे जिथे लेपिडोप्टेरन म्हणजे अळी वर्ग किंवा लीफ मायनर जे असतात त्याच्यावरती हे खूप चांगल्या पद्धतीने याचं त्या पेस्टचा कंट्रोल केला जातो. या अळी वर्ग जेव्हा आपण कंट्रोल करतो त्यावेळेस याचा अर्थ की तुम्ही 70 ते 80% उत्पन्नात वाढ आणू शकता. कारण जेवढं जे काय आपण व्हेजिटेबल फार्मिंग करतो त्याच्यामध्ये 70 ते 80% हा उपद्रव अळी वर्गाचा असतो आणि अळी वर्ग जर आपण कंट्रोल करू शकलो तर दॅट मीन्स यू आर कन्व्हर्टिंग एंटायर फूड इंटू एंटायर युअर प्लांटेशन इंटू एडिबल प्रोडक्ट्स. या ठिकाणी आता हे कार्ड आहे, या कार्डावरती आपण अंडी बघतो. या अंड्यांमधून त्या माश्या बाहेर पडतात. तर हे जर कार्ड किंवा याचे स्टिकर्स आहेत हे आपल्या बागेमध्ये चिकटवले की हे माश्या त्याच्यातून बाहेर येतात आणि त्या एरियामध्ये फिरून अंडी शोधतात आणि त्या अंड्यांमध्ये स्वतःचं अंड घालतात. म्हणजेच काय होतं की त्या अळीचं जे अंड असतं त्या अंड्यात स्वतःचं अंड घातल्यामुळे त्याच्यातून अळी बाहेर येत नाही आणि नंतर ऑटोमॅटिक अळीचा कंट्रोल केला जातो. तर इथे आपण बघतोय की कशा प्रकारे त्या माश्या फिरतात अंड्यांवरती आणि स्वतःचं अंड त्याच्यात घालतात. याच प्रकारे त्या निसर्गामध्ये सुद्धा कार्य करत असतात. आता अजून एक हा किडा नाहीये पण एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड हे खूप चांगली टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण सॉइल बोर्न जे लार्वाज असतात किंवा अळी वर्ग असतो किंवा कीड असते ती कंट्रोल करू शकतो. आपल्या इथं सर्वात महत्वाचं म्हणजे व्हाईट ग्रब्स. हे खूप मोठी समस्या आहे. बऱ्याच जणांच्या कंपोस्टमध्ये, बऱ्याच जणांच्या कुंड्यांमध्ये अशा पांढऱ्या रंगाच्या आळ्या तयार होतात इथे खाली दाखवल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर ते झाड मरतंय किंवा बरेचदा आपल्या इथे स्टेम बोररचा प्रॉब्लेम असतो. या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड हे खूप चांगलं साधन आहे, नैसर्गिक आहे आणि याचा कुठल्याही प्रकारे अपाय किंवा आपल्याला किंवा झाडाला काही होत नाही. आणि हे निमॅटोड जरी असतील तरी हे फक्त खूप स्पेसिफिक आहेत की एंटोमोपॅथोजेनिक आहेत, म्हणजे फक्त कीटकाच्या अळीलाच ते मारू शकतं. बाकी कुठल्याही लाईफ फॉर्म मध्ये ते आपल्याला त्रास देऊ शकत नाही. इथे आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रकारचे बीटल्स आहेत. या बीटल्सची जी अळी अवस्था आहे त्याला व्हाईट ग्रब म्हणतात आणि हा जो व्हाईट ग्रब असतो
तर हे याचे जे मॅन्डिबल्स आहेत ते अतिशय खूप स्ट्रॉंग असतात. म्हणजे हे अगदी वेळ पडली तर बारीक मेटलची तार सुद्धा तोडू शकतात, एवढी त्यांच्या याच्यात ताकद असते. त्याच्यानंतर आपण इथे बघतोय कोश आणि त्यानंतर हे ऍडल्ट्स. त्यांचं हे लाईफ सायकल आहे. ते अंडी घालतात. अंडी अतिशय लहान मोहरीच्या दाण्याने एवढे पांढऱ्या रंगाचे असतात. आणि तर हा जो याचा व्हाईट ग्रबचा उपद्रव आहे हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो. इथे आपण बघतो एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड. हे जे निमॅटोड आहेत हे कशा पद्धतीने त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने ते आत डेव्हलप होत जातात आणि मूळ जी अळी असते त्या अळीला ते जमिनीच्या खालीच म्हणजे बिलो सॉइल लेवलच तिला खाली संपवून टाकतात. आणि हे ऑटोमॅटिक नॅचरल फॉर्म मध्ये असल्या कारणाने याचं कुठल्याही प्रकारचं रेजिस्टन्स डेव्हलप होणं किंवा अशा प्रकारचं कुठलेही इल इफेक्ट त्याच्यात दिसत नाही. तर याचंच आता टेक्नॉलॉजी आम्ही थोडं एक्सपेरिमेंट्स करून बघितले की आपल्या इथं जो मावा किंवा मिलीबग इन्फेक्शन आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आता सध्या बघायला मिळते. त्याला नॅचरल प्रेडेटर अजून काही मिळालेलं नाही. पण काही एक्सपेरिमेंट्स आम्हाला खूप सक्सेसफुल रिझल्ट मिळाले एक्सपेरिमेंटचे की ज्याच्यात मिलीबग पण फार छान रित्या कंट्रोल होऊ शकतोय. मिलीबगचं जे आवरण असतं त्याच्यात म्हणजे मी बऱ्याचशा ग्रुप्सवरती ऐकत असतो की त्याला इतके वेगवेगळ्या प्रकारचे उपाय लोक सुचत असतात. म्हणजे अगदी तंबाखूचं पाणी मारा, साबणाचं पाणी मारा, गोमूत्र अर्क मारा किंवा हे वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचे फवारण्या ज्या सांगितल्या असतात त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण त्या मिलीबगच्या अंगावरती जे आवरण आहे ते इतकं स्ट्रॉंग आहे की त्याच्यातून काही पेनेट्रेटच होत नाही. तर काही ठिकाणी त्यांनी आम्ही असं ऐकलंय की खूप जेटचा जो स्प्रे असतो स्प्रे जेटनी स्प्रे करा आणि त्याला वॉशआउट करा. तर त्याच्यात काही दिवस त्याला छान वाटतं की त्या झाडावरून ते सगळं खाली निघून जातं. पण त्यातले जे क्रॉलर्स असतात हे खाली जमिनीत तसेच राहतात आणि परत इन्फेक्शन येऊ शकतं. त्यामुळे एक आठवडा झाला की परत इन्फेक्शन येतं आणि मग आपल्याला वाटतं अरे मी एवढं प्रयोग केले, मी एवढे सगळं फवारणी केली आणि आपल्याला काहीच होत नाहीये, त्याचा उपयोग काहीच झाला नाही. तर इथे जर बघितलं तर हे ते पूर्ण तांबडे पडलेले आहेत. कारण त्याच्यात ते जे निमॅटोड्स आहेत ते त्यांच्या शरीरात प्रवेश करून त्यांना समूळ नष्ट केलेले. त्यामुळे असे हे छोट्या प्रमाणात काही केस स्टडीज करू शकतो. आणि ही पावडर फॉर्म हे एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड्स ही पावडर फॉर्म मध्ये तयार केलेली आहे आणि ही जमिनीमध्ये किंवा याची पेस्ट करून मिलीबग साठी किंवा आम्ही अशा ठिकाणी आपण लावू शकतो. काही प्रयोग आमचे खूप सक्सेसफुल झाले द्राक्षामध्ये, जिथे मिलीबग हा सालीच्या आतमधल्या बाजूनी असतो तर तिथेही आम्हाला चांगले रिझल्ट मिळाले. ईपीएनचा उपयोग हा स्टेम बोरर कंट्रोलसाठी पण होऊ शकतो. आंब्यावरती स्टेम बोरर्स खूप येतात, काजूमध्ये स्टेम बोरर्स असतात, आपल्या अनेक झाडांमध्ये स्टेम बोरर दिसतात. त्या ठिकाणी हे पावडर जर इन्सर्ट करून ठेवली त्या होलमध्ये तर खूप छान कंट्रोल मिळतो या स्टेम बोरर्सचा सुद्धा. तर अशा पद्धतीने आपण आता एक थोडक्यात अतिशय छोटी माहिती घेतलेली आहे मित्र कीटकांबद्दल आणि ईपीएन टेक्नॉलॉजी बद्दल. याच्यातूनही जर कोणाला काही शंका असेल तर इथे मी पत्ता आणि माझं कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत. तर व्हॉट्सअपवरती तुम्ही मला माहिती देऊ शकता आणि कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. उठे सबके कदम देखो रम पम पम, उठे सबके कदम देखो रम पम पम, अजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो। उठे सबके कदम देखो रम पम पम, अजी ऐसे गीत गाया करो, कभी खुशी कभी गम तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो। उठे सबके कदम। ला 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 ला, ay 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 ya, la 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 la.
वो प्यारे दिन और वो प्यारी रातें, याद है हमें वो मुलाकातें। नहीं कोई गम मुझे नहीं है गिला, जिंदगी की राह में मिला है जब से तू मुझे रे हमदम। शबनम हम है और तुम शोला बन जाया करो। कभी खुशी कभी गम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो। उठे सबके कदम देखो रम पम पम, आज ऐसे गीत गाया करो। कभी खुशी कभी गम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो। ला 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 ला, ay 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 ya, la 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 la. रूप नया है, रंग नया है, जीने का तो जाने का ढंग गया है। किसे क्या फिकर किसे क्या पसंद, प्यार के जहां में रजामंद जब हम तुम। हम बन गए हैं सनम, बेधड़क मेरे घर आया करो। कभी खुशी कभी गम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो। उठे सबके कदम देखो रम पम पम, आज ही ऐसे गीत गाया करो। कभी खुशी कभी गम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो। उठे सबके कदम देखो रम पम पम, आज ऐसे गीत गाया करो। कभी खुशी कभी गम, तारा रम पम पम, हंसो और हंसाया करो। थैंक यू। नमस्कार. आपल्या सहवर्धन ग्रुपसाठी आपण जो विषय निवडलेला आहे तो आहे मायक्रोबियल कंपोस्टिंग. माझं नाव जयंत जोशी. मायक्रोबियल कंपोस्टिंग हा खूप मोठा सब्जेक्ट आहे. त्याच्यातला आपण आजच्या दिवसासाठी आपण अगदी छोटा विषय घेऊ आणि त्याला आपण म्हणू आपण की मायक्रोबियल ॲरोबिक डोमेस्टिक वेस्ट कंपोस्टिंग. म्हणजेच काय तर घरातील स्वयंपाकघरामधील सर्व कचऱ्याचे स्वयंपाकघरामध्येच ज्यावेळी आपण खतात रूपांतर करतो त्याला आपण म्हणतो ॲरोबिक बायो कंपोस्टिंग. त्याच्यासाठी काय घ्यायला लागतं तर तुम्ही अशी एखादी बास्केट घरामध्ये असेल तर ती घेऊ शकता. या बास्केटची कंडिशन फक्त तुम्हाला काय की ही संपूर्ण मोकळी आहे आणि ह्याला हवेशीर अशी संपूर्ण भोक आहे. घरामध्ये सध्या कोविडच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये तुम्हाला काय मिळत नसेल तर या अशा प्रकारची एखादी का तुमच्याकडे कंटेनर असेल तर तो सुद्धा तुम्ही कंपोस्टिंगला अर्थात मोठा तुम्ही वापरू शकता. घरातील जर का जाळीदार डस्टबिन असेल समजा तर ते सुद्धा तुम्ही कंपोस्टिंगसाठी वापरू शकता. शक्यतो सुरुवातीपासून भोका असलेली बालदी किंवा माठ तुम्ही वापरू नका कारण त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण कमी हवा कमी लागते आणि मग ते ॲनोरोबिकवरती जातं. तर ॲरोबिक कंपोस्टिंग करण्यासाठी अशी कुठलीही जाळीची याच्याऐवजी तुम्ही साधी पिशवी जरी वापरली, जाळीची पिशवी वापरली, कांद्याला लागणाऱ्या लाल रंगाच्या ज्या विव्हन सॅक्स येतात ती वापरली तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो भोकं पडलेली बकेट किंवा माठ वापरू नका. सुरुवातीला तुम्हाला एक विरजण म्हणून त्यात काहीतरी एक ऑर्गॅनिझम्स टाकायला लागतात. आता हे ऑर्गॅनिझम कुठनं आणायचे हा प्रश्न असतो. बाजारामध्ये हे ऑर्गॅनिझम्स तुम्हाला ब्रँडेड अवेलेबल आहेत पण आता तुम्हाला कोविडच्या काळामध्ये कदाचित मिळणार नाहीत. तर अशा वेळी तुम्ही काय कराल तर घरामध्येच तुमच्याकडे जर का चांगलं कंपोस्ट असेल जुनं तर ते कंपोस्ट तुम्ही याच्यासाठी स्टार्टर कल्चर किंवा विरजण म्हणून सहज वापरू शकता. किंवा गांडूळ खत वापरा. किंवा तेही नसेल तर खाली बागेमध्ये कुजलेल्या पानांचा जर का ढीग असेल तर त्याच्यातल्या खालच्या भागातल्या चांगल्या कुजलेली पानं घेतली तर सुद्धा तुम्हाला कल्चर म्हणून त्याचा उपयोग होईल. सुरुवातीला ते टाकताना एक मूठभर गव्हाचं किंवा डाळीचं पीठ घ्या, ते त्याच्यात टाका, ते चांगलं मिक्स करा आणि लगेच पहिल्या दिवसापासून तुम्ही कचरा त्याच्यामध्ये टाका. आता घरात स्वयंपाकघरात काय काय कचरा निघतो. पहिली गोष्ट म्हणजे अन्न, खरकट, भाजीपाला, फुलं, फळं, चहाची पावडर आणि घरातला केर हे सर्व त्याच्यामध्ये आलं. त्याच्यात टाकायच्या नाही या अगदी थोड्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट बोन्स, ज्याला चिकन मटण बोन्स म्हणतो, ती याच्यात कंपोस्टिंग होणार नाही, तुम्ही टाकू नका कारण त्याचं लांबी खूप मोठी असते आणि त्याचं कंपोस्टिंगला काही वर्ष लागतात.
दुसरी गोष्ट नारळाची करवंटी, ती कधी कंपोस्ट होत नाही, वर्षानुवर्ष ती तशीच राहते. त्यामुळे नारळाची करवंटी, नारळाची शेंडी हे कंपोस्टिंगला एकदम वरच, तुम्ही अजिबात टाकू नका. त्याचा तो तशाच अवस्थेमध्ये वर्षानुवर्ष ते राहील आणि ती जागा अडवते. त्यामुळे नारळाची शेंडी, नारळाची करवंटी आणि बोन्स एवढ्या गोष्टी फक्त तुम्ही या वर्ज करा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की सुरुवातीला हे टाकल्यानंतर तुम्ही घरातला एकूण एक कचरा याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे काय काय तर अन्न, खरकटं, भाजीपाला, फळं, फुलं, चहाची पावडर, ह्याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन याचं जे प्रमाण असतं ते योग्य तऱ्हेने राहतं. जर का तुम्ही फक्त फुलांचं जर का कंपोस्टिंग केलं तर त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण वाढतं, नायट्रोजनचं प्रमाण कमी होतं. जर का तुम्ही फक्त अन्नाचं कंपोस्टिंग करायला घेतलं खरकटं तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि कार्बनचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा बॅलन्स जातो. त्यामुळे घरात कंपोस्टिंग करताना याच्यामध्ये सगळ्या गोष्टी टाकल्या तर ते फार उत्तम असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याला अजिबात वास येत नाही. घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये ही बास्केट ठेवायची. बास्केटला बिलकुल वास येत नाही, उलट मातीसारखा वास येतो. घरात नवीन आलेला माणूस विचारणार तुम्हाला की घरामध्ये तुम्ही काय करताय, इतकं ते सेफ असतं आणि टाकायला अगदी हातासरशी तुम्ही तो कचरा त्याच्यात टाकू शकता. आता प्रिकॉशन काय काय घ्यायच्या तर अन्न जसं तर तसं टाकायचं. शिजवलेलं अन्न हे बारीक केलेलंच असतं, त्यामुळे ते तसंच्या तसं टाका. त्यानंतर भाजीपाला मात्र तुम्ही अशा तऱ्हेने असा कट करून टाका. कारण धागे जे असतात, मेथी कोथिंबीरचे जे देठं असतात त्याच्या आतमध्ये बारीक धागे असतात आणि त्याचं कंपोस्टिंग करायला वेळ लागतो. तर बाहेरच्या हिरव्या भागाचं कंपोस्टिंग लगेच होतं, पण ते धागे जे असतात ते कुजत नाहीत आणि त्याचा चिमणीच्या घरटासारखा तो भाग तयार होतो. त्यामुळे तुम्ही हे कट करूनच टाका, 1 किंवा 2 इंच लांब. दुसरी फळं जी असतात ती मात्र तुम्ही जशी सोलताना जशी कट करा तशीच पुढे आणखी थोडीशी 2-4 तुकडे जास्त करा आणि त्याच्यात टाका. ह्याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही. ती सडलेली असली तरी सुद्धा कंपोस्ट होतात. अन्न खराब आंबलेलं असलं, वाया गेलं असलं, बुरशी आलेलं असलं तरी सुद्धा ते कंपोस्टिंग चांगलं होतं. कंपोस्टिंगला त्याची मदतच होते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हार किंवा फुलं टाकायची असतील तर ते दोरे आणि कलाबूट हे त्याच्यात टाकू नका, कारण ते कंपोस्टिबल नाही आहे, ते तसंच राहतात, ते मध्ये मध्ये अडकतात. तर दोऱ्यामधनं तुम्ही ते फुलं जी असतात ती काढून टाका. नंतर फुलं कुस्कराची आवश्यकता नाही. शक्यतो बायकांचे केस त्यात जाऊ नये, कारण बायकांचे केस सुद्धा कंपोस्टिंगला खूप वेळ लागतो आणि ते मध्ये मध्ये गुंतवळासारखे ते येत राहतात. त्याचं कंपोस्टिंग होतं पण इट टेक्स व्हेरी लॉंग टाईम, म्हणून तुम्ही शक्यतो त्याच्यात ते टाकू नका. टाकल्यानंतर तुम्हाला फक्त 10 ते 15 सेकंद ते ढवळायचं आहे आणि ढवळल्यानंतर त्याच्यावरती हा असा न्यूजपेपर, हा एकच न्यूजपेपर आहे, साधारण याची 3 किंवा 4 पानं अशी तुम्ही घ्या आणि ती अशी एकावर एक अशी नुसती ठेवा. अख्खा न्यूजपेपर ठेवू नका, कारण त्याने हवा लागण्याचं बंद होतं. हे टाकल्यानंतर याच्यामुळे त्याची उष्णता वाढायला लागते. कंपोस्टिंग हे 2 स्टेजमध्ये होत असतं. पहिलं असतं ते विघटन म्हणजे डिग्रेडेशन. तुम्ही टाकलेलं अन्न 2-4 दिवसामध्ये डिग्रेड व्हायला लागतं. तयार अन्न, शिजवलेलं अन्न, पिष्टमय पदार्थ, प्रोटीन्स हे विघटन व्हायला अगदी सोपे. त्यामुळे याचं विघटन होत असताना तुम्हाला बिलकुल वास येत नाही जर का तुम्ही ॲरोबिक मेथड वापरली तर. हे विघटन 2-4 दिवसात होतं. त्याच्यानंतर मात्र उरलेलं 10 ते 15 दिवसामध्ये त्याचं मॅच्युरिटी म्हणजे त्याची मातीत व्हायची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे संपूर्ण कंपोस्टिंग ही साधारण 20-25 दिवसाची प्रक्रिया जरी असली तरी पहिलं डिग्रेडेशन किंवा विघटन हे 2 ते 3 दिवसात होतं. तुम्ही टाकलेलं अन्न 2-3 दिवसात नष्ट होतं, त्याची काळ्या रंगाचे पदार्थामध्ये रूपांतर. आता सुरुवात कशी करायची तर हे पहिलं कल्चर टाकल्यानंतर 2 मुठी गव्हाचं पीठ किंवा डाळीचं पीठ टाका आणि हे अशा तऱ्हेचं एखादं तार असेल किंवा घरामध्ये जर का तुमच्या स्क्रूड्रायव्हर असेल किंवा एखादी काठी असेल तर त्यांनी हे चांगलं ढवळायचं. ढवळल्यानंतर त्याच्यावरती हा कचरा ठेवला आणि बास्केट ही बास्केट बंद करून ठेवली. संध्याकाळचा कचरा तयार झाला तो पण त्याच्यातच टाकायचा, तोही त्याच्यात मिक्स करायचा. असं करत रोजचा कचरा फक्त खालपासून वरपर्यंत फक्त मिक्स करायचा 10 ते 15 सेकंदापर्यंतच फक्त. त्यानंतर जसं जसा त्याचा व्हॉल्यूम वाढेल तसा तुम्ही खालपासून कचरा हलवणं बंद करायचं. खालच्या कचऱ्याला हलवायचं नाही, कारण त्याचं ऑलरेडी खतात रूपांतर झालेलं असतं. तर त्याच्यामध्ये रोजचा कचरा परत फ्रेश टाकायची अजिबात जरूर नाही. फक्त वरचा 1 इंचाचा भाग सतत हलवत राहायचं. फायनली तुम्हाला त्याचं रूप हे असं दिसेल. या काळ्या रंगाचं त्याचा हा कंपोस्ट असा तयार होतोय. याला बिलकुल वास येत नाही, फक्त त्याचा रंग असा काळा दिसतो. त्याच्यामध्ये भाजीची जी देठं असतात
ती जरा उशिरा जातात आणि अन्न आणि फुलं किंवा फळं याचं विघटन हे 2 ते 4 दिवसामध्ये होऊन जातं. ही बास्केट साधारण या साईजची बास्केट एका कुटुंबाला भरायला साधारण 2 ते 3 महिने कमीत कमी लागतात. पावसाळ्यामध्ये ह्याच्यात पाण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि पाण्याचं प्रमाण का वाढतं तर ह्याच्यात हवेमध्ये बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया कमी होते. याच्यामध्ये ज्यावेळी कंपोस्टिंग होतं त्यावेळी ह्याच्यात खूप उष्णता निर्माण होते. ही उष्णता आपल्याला या पाण्याचं प्रमाण कमी करायला उपयोग पडते आणि संपूर्ण जाळी असल्यामुळे त्या सगळ्या जाळीमधनं त्याचं वाफेच्या स्वरूपात ते पाणी निघून जातं. परंतु जर का पावसाळ्यामध्ये जर का ओली होत असेल तर तुम्हाला कोकोपीट हे तुम्हाला माहिती असेल. कोकोपीट म्हणजे नारळाची शेंडी सोलताना जी पावडर खाली पडते त्याला म्हणतात कोकोपीट. हे कोकोपीट इझिली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. सध्या तुम्हाला ते लागणार नाही कारण उन्हाळा आहे, त्यामुळे हवामान कोरडं आहे, त्यामुळे ते लागणार नाही. त्यातून जर का तुम्हाला ते लागलं असतं त्याच्याऐवजी तुम्हाला सुका पाला जो असतो झाडाचा जो पडलेला असतो, आता पानगळ्याचा सीझन आहे त्यामुळे भरपूर पाला पडतो, तो पाला आणायचा, कापडाच्या पिशवीत घालायचा आणि ठोकाचा, तोपर्यंत त्याची पावडर होते आणि ती पावडर जी असते ती तुम्ही ह्याच्यामध्ये घातली तर ते पाण्याचं प्रमाण ॲटोमॅटिकली ॲडजस्ट होतं. पावसाळ्यासाठी तो असा पाला पाचोळा भरून तुम्ही घरामध्ये 1-2 किलो भरून ठेवला तर तुमचा अख्खा पावसाळा तुम्हाला त्याच्यावरती काढता येईल. ही बास्केट स्वयंपाकघरात ठेवायचे कारण असं की याच्यामध्ये किडे व्हायची शक्यता नक्की असते. कारण काय याच्यामध्ये अन्न असतं, ऊब असते आणि पाणी असतं. या तिन्ही गोष्टी या कचऱ्यांना कीटकांना अंडी घालायला अत्यंत उपयोग येतात. ते तुमचं अन्न खायला येत नाही तर त्यांना अंडी घालण्यासाठी ते येतात. हे मॅटर्निटी होम त्यांना अतिशय आवडतं आणि या 3 गोष्टी असल्यामुळे तयार झालेल्या आळ्यांना त्यांच्या खायला रेडीमेड अन्न मिळतं आणि म्हणून ही बास्केट शक्यतो तुम्ही ग्रिलमध्ये, खिडकीमध्ये, टेरेसमध्ये ठेवू नका. ही बास्केट शक्यतो स्वयंपाकघरामध्ये अगदी ओट्याच्या खालच्या कपाटामध्ये बंद करून ठेवली तरी हरकत नाही, त्याला आजूबाजूला हवा असतेच. शक्यतो तुम्ही ही बास्केट दिवसातनं 1 किंवा 2 वेळा बाहेर काढून चांगली ढवळायला लागते की त्याचं हवेचं प्रमाण तसं मेंटेन होतं. आता या ज्या प्रिकॉशन्स आहेत या जर का घेतल्या तर याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काहीही करायला लागत नाही. ही बास्केट 2 ते 3 महिन्यात मला भरायला वेळ भरणारच नाही, त्यामुळे 2 ते 3 महिने तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त गोष्ट काही करायची. ज्यावेळी पूर्ण बास्केट भरेल त्यावेळी काय करायचं, तो वरचा जो अनकन्व्हर्टेड भाग असेल, साधारण बास्केट भरल्यानंतर तुमचा वरचा जो 1 इंचाचा भाग असेल तो रोजचा जो ढवळला जातो तो भाग तुम्ही फक्त एका कागदावर काढून घ्या. तो काढून घेतल्यानंतर खालच्या भागामध्ये तुम्हाला काळ्या रंगाचं फर्स्ट क्लास काळ्या रंगाची माती तयार झालेली असते. ती अख्खी बास्केट तुम्ही एम्प्टी करा. ते खत तुम्ही झाडांना डायरेक्ट सुद्धा घालू शकता, चाळून ठेवू शकता. तुम्ही भरून प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये भरून ठेवलं तरी हरकत नाही, फक्त ते मॉइस्ट अशा अवस्थेत ठेवायचं. उन्हामध्ये सुकं कोरडं करू नका. उरलेला जो भाग आहे तो वरती जो काढलेला भाग आहे 1 किंवा 2 इंचचा, तो परत बास्केटमध्ये आतमध्ये टाकायचा खालच्या बाजूला. त्याच्यामध्ये परत 1 मूठभर गव्हाचं पीठ टाकायचं आणि उद्यापासून ती बास्केट पुन्हा चालू करायची. पुन्हा कल्चर टाकायची आवश्यकता बिलकुल नाही. हे कल्चर आयुष्यभर तुम्हाला ते काम देत असतं. आहे की नाही? सोपी सांगा मला की घरामध्ये तुमच्या आमच्या सोसायटीमध्ये बाहेरचा कामगार दरवाजामध्ये येऊन कचरा उचलणं आम्ही बंद केलेलं आहे. सर्व मेंबर्सना तो कचरा स्वतःच्या घरात साठवायला लागतो, त्यानंतर गेटवरती नेऊन त्या कचऱ्याच्या डब्यांमध्ये टाकायचो. हा सगळा त्रास वाचवण्यासाठी तुम्ही जर काय घरातल्या घरात कंपोस्टिंग केलं तर तुमचा हा सगळा प्रश्न मिटला. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला घरामध्ये उत्कृष्ट ऑर्गॅनिक कंपोस्ट खत मिळतं. त्याच्यावरती तुम्ही ऑर्गॅनिक भाजी लावू शकता. तुमच्या काही शंका असतील तर आपल्या ग्रुपवरती तुम्ही नक्की विचारा. नमस्कार, मी अनिल धोडगे. माझ्या टेरेस गार्डनमध्ये असलेल्या भाज्या आणि फळभाज्या वेलवर्गीय याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे. आता ही कोथिंबीर ही स्क्रॅप टायरमध्ये एक
20 दिवसापूर्वी कोथिंबीर लावलेली आहे. त्यानंतर हा पालक नुकताच उगवून 8 दिवस झाले. पहिला पालक 2-3 वेळा काढून परत दुसरी कापणी चालू झालेली आहे. आंबट चुका 2-3 वेळा काढलेला आहे. आणि हा पालक संपल्यानंतर पुन्हा दुसरा पालक आपली सायकल चालू राहावी म्हणून हा दुसरा, हे सगळं क्रेट्समध्ये आहे. ही लाल भाजी आहे, 3 वेळा काढलेली आहे. भेंडी स्क्रॅप टायरमध्ये, आणि सेकंड सायकल परत दुसरी आता नुकतीच ही उगवायला सुरुवात झालेली आहे. वांग गेली महिनाभर चालू आहे. मिरच्या आहेत, गवार आहे, ही पण मिरच्याची मोठी. पेरू आहे, पेरू नुकतेच लागलेले आहेत. मिरच्या पुन्हा दुसऱ्या लावलेल्या आहेत. काकडी आहे, स्वीटकॉर्न, त्याच्यामध्ये साईडला हे कारल्याचा वेल. फळझाडापैकी हे ॲपल बोरं लागलेली आहेत. शेजारी स्टार फ्रूट आहे, मोसंबी आहे, डाळिंब आहे, पोपई आहे, ड्रॅगन फ्रूट आहे. टमॅटो नुकतीच संपलेले आहेत माझी, पण यातली माती बघा, ही किती सुपीक झालेली आहे. तांदूळांनी अगदी सगळा पालापाचोळा खाऊन छान, आता ओलसर जरी असले तरी हाताला लागत नाही, इतकी भुसभुशीत झालेली आहे. त्यानंतर शेवग्याचं कटिंग केलेलं आहे. हे माझं कलिंगड. कारली आलेली आहेत. काही बऱ्याच दिवसापासून, महिन्यापासून ही कारली चालू आहे. कारल्याचा वेल वर तारेवर चढवलेला आहे. हे खरबूज आहे, इथे हे खरबूज आहे. त्यानंतर फ्लावर, कोबी हा संपत आलेला आहे. सॅलरी, वेलवर्गीमध्ये दुधी, दोडका, घोसाळा प्लास्टिक ड्रममध्ये लावलेला आहे. आणि शिवाय मी आता कोबी संपल्यानंतर याच्यामध्ये गवार, वांगी हे वेल लावलेले आहेत. याच्यासाठी बागेसाठी माती भुसभुशीत असणं फार गरजेचं आहे. सुपीक माती ही चांगला भाजीपाल्यांना प्रतिसाद देते, यातनं निचरा होणं गरजेचं आहे. आता हे स्क्रॅप क्रेट्स मी याच्यामध्ये गोणी, ज्याच्यातून पाण्याचा निचरा होते. पाणी साठलंही नाही पाहिजे आणि पूर्ण ड्राय झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर असेल तर भाजीपाला छान प्रकारे येतो. त्यानंतर ब्रुसेल्स स्प्राऊट, हे जवळ 4 फूट उंच झालेलं आहे. ब्रुसेल्स स्प्राऊट हे पहा. याच्यामध्ये रेग्युलर फवारणी फार गरजेचं आहे. 8 ते 10 दिवसांनी नीम ऑइल आणि गोमूत्र, आणि मी नियमित जीवामृत दर महिन्याला. आता जीवामृत नुकतं संपलं आहे माझं. तर अशा प्रकारे माझं छान प्रकारे जवळजवळ चांगल्या भाज्या. भेंडी नुकतीच आता चालू होईल. भेंडीला कळ्या धरायला सुरुवात झालेली आहे. 15 दिवसात सुरू होईल. आणि ही भेंडी संपल्यानंतर लगेच आता ही उगवण झालेली आहे. वांग्याचं झाड आहे. याच्यामध्ये हे माती बघा, हे पालापाचोळा जो आहे छान कुसतोय, ते महत्त्वाचं. याच्यामध्ये मातीला फार महत्त्व आहे. माती जर कडक असेल तर भाजीपाला रिस्पॉन्स देत नाही. भुसभुशीत असेल, छान प्रकारे ती प्रतिसाद देते. नियमित फवारणी जर केली 8 ते 10 दिवसाला, तर आपल्याला कमीत कमी आपल्या भाजीपाल्यावर रोग येतात. अन्यथा एकदा रोग आल्यानंतर